आता या सरकारने मराठा आरक्षण फक्त 10% दिलं आणि कोर्टात आता कोण गेलाय? सदावर्ते. म्हणजे कोणाचा कार्यकर्ता गेलाय? अरे म्हणजे कसलं राजकारण तुम्ही इथं करता? अहो बारामतीमध्ये जेव्हा 2014चं इलेक्शन होतं, हे देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये येऊन धनगर समाजाला काय बोलायचे? पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ. काय आजची परिस्थिती? दिलं का आरक्षण? अहो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन तिथं होत नाही. 3 ते 4 वर्षापूर्वी भाजपच्याच एका कार्याने ओबीसी राजकीय आरक्षण तिथं थांबवलं. त्यामुळे तुम्ही काय आता करताय? राजकीय पोळी भाजण्यासाठी 2 समाजामध्ये तुम्ही वाद निर्माण करताय. आणि तुमची काय अपेक्षा की तुम्ही सर्वजण निवडून याल? अहो हे जे द्वेष करणारं जे काय सरकार आहे, द्वेष करणारा जो पक्ष आहे भाजप, जो समाजामध्ये वाद निर्माण करतो, जो धर्मामध्ये वाद निर्माण करतो, त्याला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायची वेळ आता आलेली आहे या लोकसभेमध्ये. त्यामुळे हे शेतकरी विरोधी, युवा विरोधी, महिला विरोधी, आरक्षण विरोधी, संविधान विरोधी, लोकशाही विरोधी या सरकारचं करायचं काय? उत्तर देणार का नाही लोकशाहीच्या माध्यमातून या इलेक्शनला? मग काय आम्ही अपेक्षा घेऊन इथून जाऊ? आपल्या मशालला तुम्ही 6 लाखांनी निवडून देणार असं समजू का? आणि जे विरोधात जे घड्याळे जो काय पक्ष आहे त्याला पायाखाली तुडवणार का नाही तुडवणार? त्यामुळे ती पायाखाली तुडवण्याची वेळ आलेली आहे. साहेबांवर जो अन्याय झाला, त्यांना असं वाटेल नेते त्यांच्याकडे गेले, नेते तिथं गेले तरी आमच्या बरोबर निष्ठावंत कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची जनता आहे. त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वजण मनापासून एकत्रित या. आपलं बूथ, आपलं गाव, आपलं शहर हे तुम्ही मजबूत तिथं ठेवा. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि तुम्ही सर्वजण इथून आपला उमेदवार खूप मोठ्या संख्येने निवडून द्याल असा अपेक्षा इथं करतो. इथं सचिन भाऊ साठे आलेत. कुठे? सचिन भाऊ साठे. त्यामुळे मला पुढे इंदापूरला सभेसाठी जायचे. त्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पण तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात, ऊन असताना सुद्धा तुम्ही तुमची ताकद इथं त्यामुळे ही लढाई तुम्ही सर्वजण हातात घ्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आता अमितजी देशमुख साहेब इथे येत आहेत, ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतील. त्यामुळे तुम्ही हे जे वातावरण केले ते शेवटपर्यंत अशाच पद्धतीने ठेवावं एवढीच विनंती इथं करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे. हे आपल्या सर्वांना इथं सांगतो. अहो काल का आज मोदी साहेब टीव्हीवर आले. मोदी साहेब टीव्हीवर येऊन काय सांगतात की आम्ही कुठेही संविधान बदलणार नाही. अहो गेले 4-5 महिने तुमचे खासदार काय म्हणतायत की आम्हाला 400 पार पाहिजे का? आम्हाला संविधान बदलायचे, आम्हाला लोकशाही संपून टाकायची. आणि मग तुम्हाला मी विचारतो, या भाजपला जर संविधान संपवायचं असेल, लोकशाही संपवायची असेल तर मग आपली जबाबदारी ही वाढली आहे. आपल्याला भाजपला हद्दपार करायचंय. काय करायचंय? त्यासाठी ताकदीने तुम्ही सर्वजण पुढे येणार का नाही येणार? नक्की का? एकदा हात वर करून ओम भावना तुम्ही प्रतिसाद द्या आणि सगळे एकत्र बोला की यंदा भाजपला हद्दपार करायचंय. काय करायचंय? अहो हे जे काही नेते आहेत ना, हे जे म्हणतात ना आम्ही विकासासाठी गेलो,
अहो एक नेता तुमच्या या जिल्ह्याचा, जो या जिल्ह्याचा काय आता पालकमंत्री आहे ना, तुम्ही त्यांना काय म्हणतात मला माहित नाही, पण मी नक्कीच त्यांना खेकडा असं म्हणतो. काही वर्षांपूर्वी भाषण करत असताना काय बोलले होते ते महान खेकडा नेते? अख्ख्या महाराष्ट्राला मी भिकारी करेल, पण मी भिकारी होणार नाही. अशा नेत्याचं करायचं काय? अहो किती कोटी रुपये